निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीबाबत आंदोलन. कराड उत्तरमधील शेतकऱ्यांनी उमरज येथे राष्ट्रीय महामार्ग रोखला. दूध दराला राज्य शासनाने 5 रुपये अनुदान दिल्याच्या घोषणेला शेतकऱ्यांनी नाराजी दाखवून दूध दर किमान 40 रुपये मिळालाच पाहिजे, तरच शेतकरी जगू शकेल. यासाठी कराड उत्तरमधील शेतकऱ्यांनी कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली किसान काँग्रेसने उमरज येथे महामार्ग रोखून धरला. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश मोहिते, सिनेट सदस्य अमित जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुतीराव जाधव, मधुकर जाधव, उपाध्यक्ष इंद्रजित जाधव, सेवा दलाचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, वाघावचे सरपंच संग्राम पवार, सुनील पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, सेवादल सरचिटणीस उमेश साळुंके, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज पवार, उपाध्यक्ष प्रवीण वेताळ, प्रदीप निकम, वसंत पाटील, चंद्रकांत साळुंके, प्रताप पवार, संजय घाडगे, धनाजी सपकाळ, अनिकेत पवार, अतुल थोरात, शहानूर देसाई, प्रकाश पिसाळ, निवास जाधव, दादासो मोहिते, विशाल मोहिते, सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व दूध उत्पादक यावेळी उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. हे सरकार गेले 10 वर्षामध्ये आज शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, दूध दराबाबत असेल, अतिशय शेतकऱ्यांच्या बाबत अन्याय करत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत आहे. आज सुशिक्षित बेरोजगार मुलं शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी समोर येऊन दूध व्यवसायाकडे वळत आहेत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसायामध्ये उतरले आहेत. परंतु त्या ठिकाणी शासन त्यांना कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाही. आज दूध दरामध्ये 40 रुपये दराची आज आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ती शासनाने दिली पाहिजे. आज दूध दराबाबत अनुदान देतात, 5 रुपये अनुदान दिलेलं आहे, परंतु त्यांच्यामध्ये अटी शर्ती आहेत, ते दूध उत्पादकापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आम्हाला अनुदानपेक्षा त्या ठिकाणी ठाम असा एक 40 रुपये दर प्रति लिटर मिळण्याची शासनाने देण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या काळात जर त्या दूध दराबाबत असेल, त्याचबरोबर आज ज्यावेळेस पावडर आयात केली, ज्यावेळेस राज्यामध्ये 2 लाख मेट्रिक टन पावडर त्या ठिकाणी उपलब्ध असताना जर शासनानं 1000 मेट्रिक टन पावडर त्या ठिकाणी उपलब्ध केली आणि त्यामध्ये आयात असणारा कर देखील त्यामधून सूट दिली, म्हणजे शासनानं याबाबत सुद्धा केंद्र सरकार शासन असेल, राज्य शासन असेल, त्यांनी याबाबत उत्तर दिलं पाहिजे की आज जर महाराष्ट्र राज्यात असेल, देशामध्ये जर आपल्या इथं पावडर उपलब्ध असेल दुधाची, तर कशासाठी आयात केली, ह्या मुद्द्यावरती त्यांनी केलं पाहिजे. आज भेसळयुक्त दुधावरती कारवाई करतो म्हणली, आज त्याबाबत काही बोलत नाहीत. आज अनेक दिवसापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं, आज महाराष्ट्रामध्ये भेसळ दुधावरती कारवाई करून त्याच्यामधून आपल्या राज्यात भेसळमुक्त राज्य करणार असं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन केलं. परंतु यामध्ये कुठलाही शेतकऱ्यांसाठी असेल किंवा दूध उत्पादकांच्यासाठी असेल, जर आज भेसळयुक्त दुधावरती जर कारवाई केली आणि या युवकांना किंवा शेतीविषयी जोडधंदा असणाऱ्या दूध उत्पादकांना जर एक चांगला दर 40 रुपयेपर्यंत प्रति लिटर जर दर दिला, तर त्यांना या व्यवसायाला स्फूर्ती भेटेल. एक तरुण त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी समोर येतो, त्यातून बेरोजगारी संपल आणि ह्या देशावरचं जे शेतकऱ्यांच्यावरती आलेलं संकट दूर होण्याचं काम होईल. पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि आघाडीचं महायुतीचं सरकार हे जाणून बुजून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण अवलंबत, शेतकऱ्यांविरोधात काळे कायदे असतील, दूध दराबाबत असेल, गेल्या 10 वर्षामध्ये कोणताही असा शेतकऱ्यांनी दूध दराबाबत निर्णय घेतलेला नाही सरकारनं. त्याबाबत आम्ही कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्याबरोबर आमचे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव जाधव साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व तालुका काँग्रेस कमिटीचे सदस्य, सरपंच, त्याचबरोबर या तालुक्यातील सर्व दूध उत्पादक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासह आज आम्ही या ठिकाणी रस्ता हायवे रोको आंदोलन केलेलं आहे. जर ह्याच्या पुढे जर निश्चित केला नाही येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये, तर नक्की पुढील येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कराड तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, जन आंदोलन उभं करण्याचा आम्ही सर्वांनी